जगदीशयम् ये संसारी खलो दुस्तारे कर्मया मारे माई मुरली भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुडमले पुनरपि जननम पुनरपि आणि यामधून जर सुटायचं असेल पण सांगता मोठा जागे वारे मोठा जागे वारे माया विघ्ने भ्रमरा करे मंदावी माझे गिरी तो संपत्ती जेवारे साजू करे माया मला संत मायेमुळे जायला भ्रम जगत सत्य वाटते परंतु ते जगत मिथ्य ब्रह्म सत्य जगत मिथ्य संसार सुद्धा मिथ्य मानलेला आहे पण तो शब्दामध्ये व्यक्त होत नाही याचं कारण सुद्धा माया आहे शब्द आकाशाचं आकाश मायेचं स्वरूप पृथ्वी मायेची काय सप्त पाताळ मायेची जग आणि मायेच्या आवरणामुळे जीवाला कळेना मी कोण आहे कोहम कमी करदास्य विद्येयं प्रायीण आल भविष्य सभ्य कला वसलीने गीला मंद सुमंदमदेव मंद भाग्या उपद्रदाः मी कुठून आलो अशा करता हे सगळं विसरून गेला मला म्हणून साधू संत जागृत करतात ते मना नको नको मना बंधू माया दळे माया बलवाने अभंगाचं प्रथम धरण नको नको माना बंधू माया दळे नको नको माना बंधू माया दळे नको नको
शब्द विनंतीपूर्वक आहे. नको नको म्हणा. मग पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, पंच प्राण, सप्त धातू, 3 गुण, उपदेश फक्त मनाला केला. मग कान कर्म करत नाही का? ज्ञान इंद्रिय कर्म करत नाही, जीवा सुद्धा कर्म करते. लोक नको ते पितात, नको ते खातात, तोंड सुद्धा कर्म करतात. मनात पडून गेले नको ते खाल्यामुळे, नको ते ऐकल्यामुळे कान ऐकाय कमी झालं. लोकांनी मशीन बसवलं, मशीन लावून सुद्धा काय ऐकाय. याचं कारण कान सुद्धा आपले नाहीये, भगवंताने दान दिलेले आहे. आपले जर असले तर त्यांनी आपलं ऐकलं असतं ना. कान आपलं ऐकत, दात पडून गेले नको ते खाल्यामुळे, लोकांनी बसायला बसवलं. आणि डोळ्यांनी नको ते पाहिलं, डोळे गेले, मग गॉगल लावले. डोळे सुद्धा आपले नाही मला, इंद्रिय संपून जातात. कान संपून गेले, डोळे संपून गेले, जीवा सुद्धा कर्म इंद्रिय कर्म करतात. त्वचा स्पर्श करून देते, ज्ञानेंद्रिय. जीवा ज्ञानेंद्रिय, त्वचा ज्ञानेंद्रिय, डोळे ज्ञानेंद्रिय, कान ज्ञानेंद्रिय, नाक ज्ञानेंद्रिय. ज्ञान करून दिलं. पाप आहे की पुण्य आहे याचा कुठलाही विचार न करता मन पापामध्ये प्रवृत्त. आणि मग राजा बाकीच्या इंद्रियांना उपदेश करणारं मन आहे. अहो, मन आपल्याला कीर्तनामध्ये घेऊन आलं, आपण नाही आला. मनो राजा एक देहपुरी, असे नांदतो त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न वारी, देणे क्रमा गेली आम्हा बरेगा. म्हणून मन राजा असल्यामुळे राजाला उपदेश केला तुकाराम महाराजांनी. नको नको मना गुंदो माया. आणि या मायेमधून मुक्त करणारे सुद्धा भगवान परमात्मा आहे. दद बल के साथ माया गे मुझे आग, तुम देखना रहा, मुझे आगे बजा देना. बोले बाबा तू मेरी नैया, मुझे मार लगा देना. बोले बाबा तू मेरी नैया, मुझे मार लगा देना. बोले बाबा तू मेरी नैया, मुझे मार लगा देना.
या मायेला सत्य सुद्धा मानता येत नाही, मायेला असत्य सुद्धा मानता येत नाही. सत्य मानावा तर मला संकट संसार मिथ्य आहे, मिथ्य मानावा तर संसाराचा आपण उपभोग घेतो, उपभोगे घेतोय, मिथ्य मानते असे कसं? ज्याप्रमाणे रात्रीचा प्रसंग आहे, आपण रस्त्याने चालला आणि सर्प ज्या अवस्थेला प्राप्त होतो त्या अवस्थेमध्ये एखादी दोरी पडलेली आहे आणि अंधार असल्यामुळे असं वाटलं सर्पच पडलेला आहे. पण ज्या वेळेला प्रकाश लावून पाहिलं तर ती दोरी होती. मला प्रकाशाच्या अगोदर काय होतं? दोरी नसून मनामध्ये सर्प होता. या ठिकाणी सर्प नाही म्हणता येत नाही, सर्प आहे म्हणता येत नाही. ज्ञान झालं तेव्हा दोरी सिद्ध झाली, ज्ञान नव्हतं तेव्हा सर्पच होता. अरे सत्य मानता येत नाही, असत्य सुद्धा मानता येत नाही. असत्य मानावा तर ज्ञान नव्हतं तेव्हा भारताच्या पुढे ठोकी गेले नव्हतं असं वाटतंय सर. सत्य मानता येत नाही, मायेला असत्य सुद्धा मानता येत नाही. जरी आपण मानत असेल की नाही गुणाचे गुणी तुझे नव्हे गुणी, अंतिमी कल जाशील प्राण्या माझी माझी म्हणून, प्राण्या मायेचा बाजार. जय बघा, हे सुद्धा शब्दात युक्त होत नाही. नाही गुणाचे गुणी असं म्हणून चालणार नाही. जन्म दिला मातेने, नाही आपली नाही असं म्हणून चालेल का? कसं काय चालेल? म्हणजे शब्द का वापरले याचं कारण जीवाला आत्मस्वरूपाचे साक्षात्कार करून देण्याकरता शब्द वापरलेले. मायेतून जीव बाजूला जाण्याकरता, परमतत्वाकडे जाण्याकरता हे महाराजांनी उपदेश केलेले महाराज. म्हणून सर्व मिथ्य मानलं, हे सर्व माया आहेत असं महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून कर्म करणारं मन आहे आणि जे कर्म कराल तुम्ही कर्मशास्त्राच्या दृष्टीने, कर्मशास्त्र असं सांगतं जीवाला मृत्यू लोकांमध्ये यावाच